या वीज पडून मृत्युमुखी पडण्याची संख्या दरवेळेस अवेळी पाऊस अवकाळी पाऊस यापासून सुरुवात होते त्या पिरियडमध्ये फार मोठ्या प्रमाणात. आणि खरं आहे की मंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे यामध्ये मृत्यू पडणारे शेतकरी शेतमजूर कुठे असतात, गरीब माणसं असतात. कारण मोठ्या माणसाचं त्यामध्ये काही वीज पडून बघायचा प्रश्नच येतो. पण विशेष करून शेतकरीच्या कुटुंबातील ज्यावेळेस एखादा व्यक्ती जातो त्यावेळेस संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडतं. म्हणून मला एवढाच प्रश्न आहे की ते 4 लाखाची मदत म्हणजे मला बोललं 17ला सुरू झालं, 17 पूर्वी सुद्धा योजना सुरू होती. जरा आपल्या विभागाकडून माहिती घ्या. त्यावेळेस सुद्धा आपण त्यांना मदत वीज पडलेल्यांना मदत देत होतो. ही मदत 50,000पासून 1 लाख रुपयापर्यंतची 1 लाख रुपये मी दिले 14च्या पूर्वी आमच्या त्यावेळेस. म्हणून तुम्हाला सांगतो ठीक आहे आपण परिस्थितीनुसार वाढवली 4 लाख रुपये केली. पण ही मदत अध्यक्ष महोदय वाढवण्याची आवश्यकता आहे. 4 लाख रुपयांनी ते कुटुंबाचं जे काही होतं जरी नैसर्गिक आपत्ती झाली वाघानं मारलं तर 15 लाख होतं, 25 लाख. आता वाघ मारल्यावर 25 लाख आणि वीज पडल्यावर 4 लाख. म्हणून ही रक्कम किमान 10 लाख रुपये करावी. ते असं आहे तुम्ही दिलं तर आम्हाला आनंद आहे की तुम्ही शेतकऱ्यांसाठी काम करता हे मॅसेज जाईल आणि ते द्यावा मजुरांसाठी द्यावा. म्हणून अध्यक्ष मध्ये स्पेसिफिक प्रश्न असा आहे की किमान ही 4 लाख रुपयाची मदत आहे ती 10 लाख करावी आणि ते आता घोषणा करावी अशी माझी मंत्री महोदयाकडून हात जोडून विनंती कराल का? नाही का अध्यक्ष महोदय वीज पडून होणारे मृत्यू राज्य आपत्ती म्हणून तुम्ही सरळ त्याच्यामध्ये त्या सूचीमध्ये वीज पडून आपत्तीमध्ये समावेश असणे नव्हता. म्हणजे राज्य आपत्तीमध्ये व्यवस्थापनामध्ये नव्हता आणि केंद्राच्या हिच्यामध्ये नव्हता. म्हणजे पूर्वी मी आपल्याला सांगेल की जवळपास त्याच्यामध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनामध्ये चक्रीवादळ, भूकंप, आग, पूर, सुनामी, गारपीट, भूस्खलन, हिमस्खलन, ढगफुटी, जोरदार, थंडीची रात्र, हिटलर याचा समावेश होता. म्हणजे याचा समावेश होता माहितीसाठी म्हणतो. पण नंतर 6 राज्यातर्फे आपण या आपत्ती व्यवस्थापनमध्ये आपण ज्या सूचित केलेल्या आहेत आपत्ती म्हणून त्या समुद्राचं उदाहरण आकस्मिक आग, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, वीज कोसळणे आणि सततचा पाऊस हे 6 आपण त्याच्यामध्ये त्याचा समावेश त्या ठिकाणी करून गेला आपत्तींचा. आणि आपण जो म्हणतो खरं तर त्याच्यामध्ये कुठेही मृत्यू पडला तर आपण त्याला 4 लाख रुपये देतो. अपघात असेल कुठे नसेल आपत्ती असेल तर 4 लाख रुपयापर्यंत आपले मर्यादा त्या ठिकाणी आहे. म्हणून आपण ज्या सूचना केल्या निश्चित आपण त्याचा विचार करू. माननीय मुख्यमंत्री महोदयांची आपण सुद्धा चर्चा करू. आणि एक लक्षात घ्या बघा मृत्यू कुठल्याही पद्धतीने झाला तर तो गंभीरच विषय. परंतु पद्धतीवर एक लक्षात घ्या की वीज कोसळणं हा फोर्स मेजरचा भाग आहे. हे नैसर्गिक आहे त्यात कोणाचा कंट्रोल नाहीये. पण वाघाच्या हल्ल्यात जर एखादा माणूस मृत्युमुखी पडत असेल तर कुठे ना कुठे ह्याच्यात ह्युमन एरर किंवा ह्युमन इंटरफिअरन्स होणारा हा भाग आहे. त्यामुळे दोघांमधला फरक हा समजून घ्यायलाच लागेल आणि कॉम्पेन्सेशन हे शेवटी त्याच्या आधारावरती केलं जाईल. त्यामुळे मला वाटतं शासन या संदर्भात विचार करेल. पण विचार करत असताना हा डिफरन्स आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 2. वाघावर सध्या कोणाचा कंट्रोल आहे हे अस्पष्ट आहे. चला प्रश्न क्रमांक 2. अध्यक्ष महाराज प्रश्न क्रमांक 8412. अध्यक्ष महोदय आपल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज आपण राजकीय नेत्यांना निवडणुकीला उभं राहण्यासाठी शिक्षण अनिवार्य केले आहे. पण एखादा इंजिनियर असेल एखादा अधिकारी असेल मुख्यमंत्र्यांना तोंडला नाही. आता वाघाचा विषय संपला. वाघाची शेळी झाली बोला आपण. अध्यक्ष महाराज वाघांबद्दल सर्वात जास्त माहिती त्यांना. अध्यक्ष महाराज आपण संविधानामध्ये खाली बसून बोलू नका. आवाज साहेब खाली बसून बोलू नका.